इतनी सारी लड़कियां हैं पर मैं ही क्यों। घड़ी मेरा तुम ही हो। इतनी सारी लड़कियां हैं पर मैं ही क्यों। घड़ी मेरा तुम ही हो। तर तुम्ही जो आता फ्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चालले आहे त्याच्यावरती हे जे ट्विटर आहे त्याला हा जो व्हिडिओ आहे तो क्रिएट करणं अगदी सोपा आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे। कॅपकट इथे आपण ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि आपण तुम्हाला एक व्हिडिओ दिला तो तुम्हाला ते सिलेक्ट करून ॲड करायचा आहे। हा व्हिडिओ इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर हे तुम्हाला एक्स्ट्रा काढूचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर अशा हा जो व्हिडिओ असेल तो आहे आपला तर सिम्पली आपल्या ह्यामध्ये आता फोटो ॲड करायचे त्याच्यासाठी सिम्पली व्हिडिओच्या पहिले निवटायचं ओव्हरलेचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचा आहे। तर सिम्पली आपण हा जो व्हिडिओ इथून ॲड करूया अशा प्रकारे। हा फोटो इथून ॲड केल्यानंतर ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची अशा ठीक आहे। ओके इथपर्यंत नेल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं तुम्हाला खाली रिमूव्हचं एक ऑप्शन मिळून जाईल सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। तर इथून बघू शकाल की इथं ऑप्शन आहे कुठं गेला ओके तर रिमूव्हचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं ऑटो रिमूव्हवरती क्लिक करायचं आहे। बॅकग्राऊंड रिमूव्ह झाल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं त्याच्यानंतर हा फोटो आपल्या इथे आणायचा खाली अशा ठीक आहे। थोडा इथून तुम्ही मोठा करू शकता जसं तुम्हाला पाहिजे तशा ठीक आहे। ओके इथून आपला हा फोटो इथून परफेक्ट झालेला अशा प्रकारे। त्याच्यानंतर इथून हा फोटो अशा वेळेस झाल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय पुन्हा पहिल्यांदा व्हिडिओचं यायचं आहे इथून बॅक करायचं आहे। हे तुम्हाला खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं पुन्हा व्हिडिओचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून मला सिम्पली हा जो डिस्टोर्श नाव ऑप्शन आहे ना हा त्यामध्ये द्यायचं आहे ठीक आहे। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला रिपेलचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली शेवटपर्यंत न्यायची ठीक आहे। जेवढा आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत नेल्यानंतर ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं हे तुम्हाला 0 करायचं आहे। ब्लर पण आपल्याला काय करायचं सिम्पली 0 करून टाकायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हे झाल्यानंतर हे तुम्हाला खाली ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं ऑल व्हिडिओचं बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे ठीक आहे। इथून अशा आपल्या व्हिडिओला इफेक्ट मिळून जाईल। इथून हा व्हिडिओला इफेक्ट मिळाल्यानंतर पुन्हा पहिल्यांदा यायचं आहे व्हिडिओचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून पुन्हा तुम्हाला सिम्पली लाईट इफेक्टचं ऑप्शनमध्ये द्यायचं ठीक आहे। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल पिंक ब्लिंक्स इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली शेवटपर्यंत न्यायची अशा ठीक आहे। तेथपर्यंत नेऊया त्याच्यानंतर सिम्पली पुन्हा ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करूया ऑल व्हिडिओचं बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याची इंटेन्सिटी आपल्या सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी 25 ठेवूया ठीक आहे। ओके त्यानंतर इथून आपला एक इफेक्ट मिळून जाईल। आता आपल्या सिम्पली काय करायचं आहे द्यायचं तुम्हाला ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली तुम्हाला एक टायमिंग सांगतो मी तिथे यायचं ओके तर आपल्या डायरेक्ट 4 सेकंदाच्या मागे या थोडे ठीक आहे इथपर्यंत म्हणजे हे जे आहे आपलं टेक्स्ट आहे ना इथून संपते तिथे यायचं ठीक आहे। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि इथून एक इफेक्ट दिला आपण अशा वेळेला लाईट इफेक्ट इथून तुम्हाला ॲड करायचा आहे आणि थोडा झूम करा त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथे हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली फिल्टरचा जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा बॉक्स आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून आपल्याला लाईट इफेक्ट इथून अशा इथून ॲड होऊन जाईल आणि त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल तर आपला क्रिएट झाला तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरचं एक्सपोर्टचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचे आणि अशा वेळी इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल।